आम्ही फिरायला कुठे निघालो हे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे. आणि साताऱ्यात आहे ना आजकाल पाण्याचं ठिकठिकाणी काम चालूच आहे. आणि आम्ही आज सनसेट बघायला निघालेलो होतो कास पठारावरती. साताऱ्यातली सगळी लोक रिलेट करू शकत असतील की आपल्याला कास पठार आणि घाटात जाऊन किती सुकून वाटतो आणि आपला ना आठवड्याभराचा थकवा जातो. त्यामुळे वीकेंडला ना इथे खूप जास्त गर्दी असते. तर आज आम्ही फायनली सगळे फॅमिली मिळून गेलो. खूप दिवसांपासून आमचा प्लॅन चालला होता की आपण जायचं आणि मस्त अशी आपण तिथे जाऊन भेळ बनवून खायची. तर तो प्लॅन फायनली आज सक्सेसफुल झाला आणि त्याच्यामुळे आज आम्ही सगळीजण गेलो होतो. आणि मस्तपैकी आम्ही जाताना पार्सल वडापाव सुद्धा नेलेला होता. गरम गरम आम्ही पहिल्यांदा गेल्या गेल्या वडापाव खाल्ला आणि घरच्यांनी चहा सुद्धा बनवून घेतलेला होता. बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपण घरचं खाल्लेलं कधीही बेटर. त्याच्यामुळे मस्त आम्ही सगळं घरून नेलेलं होतं. आणि वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही ठरवलं की चला आता पहिल्यांदा आपण भेळ बनवून घेऊया. त्याच्यामुळे आम्ही ना सुकी भेळ बनवली होती. सुकी भेळच खूप छान वाटते असं बाहेर हवेत खायला. तर ती खाऊन झाल्यानंतर आमच्या काकीनी सगळ्यांना आमचा चहा सर्व केला, जो की खूप जास्त टेस्टी वाटत होता. अद्रकवाला चहा पिण्याची मजा काही औरच असते. आणि त्याच्यानंतर ना बघू शकता क्लायमेट इतकं छान होतं, थंड. आणि ते एन्जॉय करून आम्ही घरी निघून गेलो. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.